नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आणि आज काय बनवायचं हे तुम्हाला कळलंच असेल बघताच। तर आज मी बनवणार आहे शेवग्यांची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी, ती सुद्धा हॉटेलच्या पद्धतीने शेवगा हंडी। तर शेवग्याच्या शेंगा ह्या जेव्हाही घ्यायच्या तेव्हा फ्रेश आणल्या तर आणल्याच करायच्या, कारण फ्रेश शेंगांची भाजी आणि 2 ते 3 दिवस झाल्याच्या नंतरची बनवलेली भाजी यामध्ये टेस्टला पण वेगळी चव येते। तर नेहमी फ्रेश शेंगांचीच भाजी बनवायची। तर या पद्धतीने मी शेंगांचे काप करून घेणार आहे सर्व, आणि शेंगा ह्या सोलून सुद्धा घेणार आहे। आता हे सांगायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा सांगते मी। शेंगा ह्या सोलून घेण्याचं कारण असं की कारण ती जी वरची साल आहे तुम्ही जर ती तशीच ठेवणार तर त्याला कडवटपणा येणार भाजीला। त्यामुळे नेहमी जेव्हाही शेंगांची भाजी बनवणार ती साल काढूनच घ्यायची आहे। तुम्ही बघत असाल लहानपणापासून आपली आई जेव्हा ही भाजी बनवते तेव्हा ही साल काढूनच बनवते, त्यामागचं हेच कारण आहे की कडवटपणा येतो सालीमुळे। तर आता ह्या सर्व शेंगा मी कापून आणि याची वरची साल काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला फक्त पाण्यात घालायचं आहे, मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत, कारण यावरचं जे काही स्टार्च असेल किंवा जो काही हाताचा मळ असलेला आपल्याला लागलेला असतो, किंवा शेंगा सोलताना वरची जी धूळ असते जी लागते तर ती काढून घ्यायची। त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं त्याला आणि 2 ते 3 मिनिटांनंतर पाणी काढून घ्यायचं आणि परत यामध्ये दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे धुवून झाल्याच्या नंतर मिठाच्या पाण्यामध्ये। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे शेंगांच्या क्वांटिटीनुसार। तर तुम्ही बघू शकता शेंगांच्या क्वांटिटीनुसार मीठ घातलेलं आहे मी। आणि यामध्येच अर्धा चमचा हळद सुद्धा घालायची आहे। हळद सुद्धा क्वांटिटीनुसारच घालायची, जास्त घातली तर उगीर लागते, शेंगाच्या भाजीची चव ही बदलते। तर आता हे शेंगा शिजायला ठेवलेल्या आहे मी गॅसवर, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। तर हा माझा घरी केलेला मसाला आहे, मी त्याची सुद्धा मी रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करील। तर मी गरम मसाला घेतलेला आहे 2 चमचे, आणि हा एस्वार मसाला आहे, तर हा सुद्धा घरीच बनवलेला आहे मी दोन्ही मसाले। तर अतिशय टेस्टी आणि एकदा बनवला तर म्हणजे मसाला हा काढायचं काम नाही, तिखट भाजायचं काम नाही, त्यामुळे मी एकदाच बनवून ठेवते वर्षभरासाठी। तर तुम्हाला सुद्धा शेअर करेल मी रेसिपी। तर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे ही रेसिपी। मसाला एकदम पाण्यामध्ये ओलगच म्हणजे एक जीव भिजवून घ्यायचा आहे या पद्धतीने, तुम्ही बघू शकता। कारण जे काही गाठोळ्या वगैरे असतील त्या चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहे। तिखटामध्ये त्या राहणार नाही, तेलामध्ये त्या येणार नाहीत, व्यवस्थित तळला जाईल मसाला हा। त्यामुळे एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे मसाला पाण्यामध्ये। तुम्ही अजून थोडंसं पाणी घालणार आहे यामध्ये जेव्हा मसाला हा तेलामध्ये सोडायचा तेव्हा। तर आता मसाला हा रेडी झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। तर फोडणीसाठी मी इथे घेतलेला आहे कांदा, 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे मी, आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेले आहे। तर अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेणार आहे मी। तुम्ही म्हणजे पेस्ट नाही तर खलबत्त्यामध्येच ठेचून घेणार आहे। आणि आता कढई गरम झाल्याच्या नंतर यामध्ये तेल घालणार आहे क्वांटिटीनुसार, जास्त कमी घातलं तरी चालते, कारण कमीही घातलं तरी याला तर्री येऊन जाते लगेचच। तर मी ज्या पद्धतीने बनवली तर तर्री नक्की येणार। तर तेल गरम झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे यामध्ये जिरे मोहरी घालायची। तर त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन रेसिप्यांचं नोटिफिकेशन मिळेल। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी भाजीचा तर हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर जिरे मोहरी घातल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता जिरे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे, कारण त्याची जी टेस्ट आहे ती वेगळी येते नंतर जिरे मोहरी फुटल्याच्या नंतरची। आणि कांदा सुद्धा घालायचा आहे। आणि या स्टेजवर आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा हा छान तळला जात आहे। आता कांदा हा व्यवस्थित झालेला आहे। आता या स्टेजवर असताना यामध्ये अद्रक लसण जो ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आहे, कारण कांदा हा
थोडासा तळल्यानंतरच अद्रक लसण घालायचं आहे. अद्रक लसण लवकर तळलं जातं, त्यामुळे कांदा अगोदर होऊ द्यायचा थोडासा, त्यानंतरच अद्रक लसण टाकायचं आहे त्यामध्ये. आता 1 बाय 1 मसाले आपण यामध्ये घालून घेऊयात. तर मी इथे तिखट घालते. तर तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता. आता तुम्ही बघू शकता जो मसाला मी वाटीमध्ये घालून भिजवून घेतला होता, तो मी मसाला यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून तो तळण्यासाठी घातलेला आहे. तर आता याला तेल वरती सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा आहे. अगदी छान टेस्ट येते. तुम्ही बघू शकता कलर किती छान आहे या मसाल्याचा. कलर बघताच भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि आपल्याला बघताच खावीशी सुद्धा वाटते अशी भाजी ही रंग असलेली. तर आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपण याला तेल वरती सुटेपर्यंत होऊ देऊयात. तर तुम्हाला बघू शकता तुम्ही तेल वरती आलेलं आहे आणि मसाल्यामधून तेल हे बाजूला झालेलं आहे. आता या स्टेजवर असतानाच आपल्याला जे आपण उकडून घेतलेल्या होत्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा त्या घालायच्या यामध्ये. आता मसाला परफेक्ट झालेला आहे आणि तर्रीसुद्धा आता तुम्ही बघताच तुम्हाला दिसतच असेल, तर्रीसुद्धा छान आलेली आहे तेल बाजूला झाल्यामुळे. तर यामध्ये मी हळद घातलेली नाही. तुम्ही बघू शकता मी हळद घातलेली नाही यामध्ये, कारण आपण शेवग्याच्या शेंगा शिजवतानाच त्यामध्ये हळद घातलेली होती, त्यामुळे मी फोडणीमध्ये हळद घातलेली नाही. जर फोडणीमध्ये हळद घालणार तर ती उग्गीर लागणार, त्यामुळे हळद स्किप केलेली आहे मी फोडणीमध्ये घालताना. आता या शेवग्याच्या शेंगा आपण उकडून घेतलेल्या यामध्ये फोडणीमध्ये घालून घेतलेल्या आहे मी. आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि तर्रीसुद्धा छान आलेली आहे. आता एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपण तर्रीत उकळी घेऊयात भाजीला. आणि तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे भाजीला आणि ते बघा तर्री किती छान आलेली आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ हे अगोदर आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना घातलेलं असल्यामुळे यामध्ये मीठ कमी घालायचं आहे बघून अंदाजे. आणि कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत यामध्ये. तर ही भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला आवडली का ही रेसिपी? झटपट बनते, काही वेळही लागत नाही. आयत्या वेळेवरही बनवायची म्हटलं तर तुम्ही केव्हाही बनवू शकता ही भाजी. अतिशय अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते या भाजीला या पद्धतीने जर तुम्ही बनवली. आणि या मसाल्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि ज्यामुळे तुम्हाला सुद्धा टेस्टी